नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. ओमान या देशात झालेल्या कार अपघातामध्ये मूळचे गोकाकचे असलेल्या चौघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. जिल्ह्याच्या गोकाक शहरातील पवन कुमार तहसीलदार, पूजा तहसीलदार, विजया तहसीलदार आणि आदिशेष बसवराज अशी या घटनेत मयत झालेल्यांची नावे आहेत. ओमानमधील सलाला शहरातून मस्कतला जात असतेवेळी हायमा शहराजवळ हा अपघात घडला आहे. सध्या हायमा येथील इस्पितळाच्या शवागारात या चौघांचे मृतदेह ठेवण्यात आले आहेत. या मयतांचे मृतदेह भारतात आणण्यासाठी खासदार इरान्ना कडाडी प्रयत्न करत असून त्यांनी परराष्ट्र खात्याकडे अशी मागणी केली आहे. गोकाक शहरात या घटनेबाबत हळहळ व्यक्त करण्यात आली. श्रावण शुक्रवार निमित्त बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. विशेषतः गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, समादेवी गल्ली, खडे बाजार आदी ठिकाणी लोकांची लगबग पाहायला मिळाली. त्याचबरोबर गणेशोत्सव तोंडावर असल्यानं गणरायाच्या स्वागताच्या तयारीसाठी बाजारात वर्दळ वाढू लागली आहे. शेवटच्या शुक्रवार निमित्त बाजारात पूजेच्या साहित्याला अधिक मागणी होती. विशेषतः हार, फुले, फळे, त्याचसोबत केळीच्या पानांची आणि इतर पूजेच्या साहित्याची मागणी अधिक होती. येणारा सोमवार हा शेवटचा श्रावण सोमवार आणि अमावस्या असल्यानं या पार्श्वभूमीवर खरेदी होऊ लागली आहे. अनगोळ येथील धर्मवीर संभाजी चौक ते मारुती मंदिर पर्यंतच्या रस्ता दुरुस्तीसाठी आज धरणे आंदोलन करण्यात आले. शुक्रवार दिनांक 30 रोजी सकाळी धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे आंदोलन करण्यात आले असून माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी याबाबतची लेखी माहिती गुरुवारी महापौर सविता कांबळे व उपमहापौर आनंद चव्हाण यांना दिली होती. धर्मवीर संभाजी महाराज चौक ते रघुनाथ पेठ अनगोळ येथील 120 मीटर लांबीच्या रस्त्यावर नवीन ड्रेनेज लाईन घालण्याचे काम 2023 साली गणेशोत्सव काळातच हाती घेण्यात आले होते. ते काम पूर्ण झाले असूनही पण त्या रस्त्याची सुधारणा मात्र करण्यात आली नाही. रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे तसेच गटारी अस्वच्छ असल्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे तातडीने याकडे प्रशासनाने लक्ष देऊन येथील समस्या सोडवाव्यात यासाठी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, मोहन भांदुर्गे तसेच गल्लीतील सामाजिक कार्यकर्ते, युवक, नागरिकांनी आंदोलन करून लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. बेळगाव गणेशोत्सवानंतर बेळगाव शहरात ऑटो रिक्षांसाठी मीटर सक्ती लागू केली जाईल अशी माहिती आलोक कुमार यांनी पोलीस आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. तसेच बेंगळूरूनंतर सर्वाधिक अपघात व मृत्यू बेळगावात घडत आहेत. त्यामुळे धोकादायक रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत करण्यावर भर देण्याचा आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. बेळगाव दौऱ्यावर आलेले मंत्री एम बी पाटील यांनी काँग्रेस कार्यालयाच्या भेटीदरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना स्टार्टअप्स आणि प्रादेशिक विकासावर लक्ष केंद्रित करून बेळगाव शहरासाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या. यावेळी बोलताना मंत्री एम बी पाटील यांनी बेळगावसाठी 100 एकर जागेमध्ये स्टार्टअप पार्कची योजना आहे. बेळगावमध्ये स्टार्टअप पार्क विकसित झाल्यावर स्थानिक उद्योजक आणि गुंतवणूकदारांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी वाव मिळणार आहे असे सांगितले. अशा पार्कची बेळगावात गरज आहे यावर त्यांनी भर दिला. मंत्री पाटील यांनी हुबळी धारवाड बेळगाव कॉरिडॉरच्या आगामी विस्ताराचाही उल्लेख केला, ज्यामुळे कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि या भागातील आर्थिक विकासाला चालना मिळेल. या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होईल असे आश्वासनही पाटील यांनी दिले. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. आज श्रावण महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार निमित्त शहरातील विविध मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. श्रावण म्हणजे व्रतवैकल्यांचा महिना. मंगळा गौरीबरोबरच श्रावण शुक्रवारच्या पूजेलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. विविध रंगी आकर्षक फुलांची आरास करून श्रावण शुक्रवारी देवी मातेची आराधना व पूजन केले जाते. मंदिराबरोबर अगदी घरोघरीही लक्ष्मी मातेचे पूजन केले जाते. आपल्या परिवारातील व्यक्तींना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुखसमृद्धी लाभावी तसेच देवी मातेची कृपा सदैव आपल्या कुटुंबावर राहावी यासाठी स्त्रिया आवर्जून या श्रावण शुक्रवारचे व्रत करतात.
बेळगाव शहरात या श्रावणी शुक्रवारच्या पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी महिलांची गर्दी झाली होती. श्रीफळ, बदाम, हळकुंड, सुपारी, खोबरे, खारीक अशा पूजा साहित्याची पाकिटे, 5 प्रकारची फळे, फुले अगदी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती. श्री गणेशोत्सवाप्रसंगी गैरसोय होऊ नये यासाठी येळ्ळूर येथील जागरूक नागरिक व युवा कार्यकर्त्यांनी आज शुक्रवारी सकाळी खराब झालेल्या येळ्ळूर रस्त्याची श्रमदानाने डागडुजी करून सामाजिक बांधिलकी जपली. गेल्या काही महिन्यांपासून येळ्ळूर रस्त्यावर मोठे खड्डे पडून दुरावस्था झाली होती. त्यामुळे दुचाकीस्वारांना रस्त्यावरून वाहने चालवणं खूपच कठीण झालं होतं. गेल्या 2 आठवड्याभरामध्ये या रस्त्यावर जीवघेणे अपघातही झालेत. देसूर, खानापूर, नंदीहळ्ळी, राजहंसगड येथील वाहतूकही याच मार्गाने मोठ्या प्रमाणात होत असते. तसेच सध्या पावसाळ्याच्या दिवसात पाणी साचल्यानं खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. सदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी प्रशासनाकडे निवेदनही देण्यात आले होते. यामुळेच संभाव्य धोका टळावा यासाठी आज श्रमदानाने या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपताना एक जागरूक नागरिक म्हणून युवा कार्यकर्त्यांनी खराब झालेल्या येळ्ळूर रस्त्याची श्रमदानाने डागडुजी केली. ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकीकडे शहराची स्मार्ट सिटी योजनेत निवड झाली असताना उपनगरातील अनेक भागामध्ये अद्याप विविध समस्या ठाण मांडून आहेत. पाटील गल्ली वडगाव येथील सांडपाणी ड्रेनेज समस्या अनेक वर्षांपासून उभी ठाकली आहे. वारंवार ड्रेनेज तुंबत असल्यानं या भागातील नागरिक हैराण झाले असून परिसरातील विहीर, कूपनलिका आणि काही वेळा जलवाहिन्यांच्या पाण्यामध्ये सांडपाणी मिसळत असल्यानं नागरिकांच्या बरोबरच जनावरांच्या आरोग्याचाही प्रश्न गंभीर बनलाय. पाटील गल्ली वडगाव येथील या समस्येबाबत माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांची तेथील नागरिकांनी भेट घेऊन समस्या सोडवण्याची विनंती केली असता हलगेकर यांनी सकाळी ड्रेनेज वाहिन्यासह चेंबर स्वच्छता करण्याची सूचना महापालिकेच्या आरोग्य विभागाला सांगितल्याने कर्मचाऱ्यांनी लगेच ते काम हाती घेतले व समस्या तात्पुरती सुटली आहे. मात्र या ठिकाणाचे ड्रेनेज चेंबर पूर्णपणे बदलणे गरजेचे असल्याचे मत हलगेकर यांनी यावेळी व्यक्त केले. कैलासवासी अर्जुनराव घोरपडे जन्मशताब्दी समारंभाच्या तयारीसाठी मराठा मंदिर बेळगाव येथे स्वागत समितीची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बाळाराम पाटील होते. दिनांक 2 सप्टेंबर रोजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या बेळगावमधील कार्यक्रमासंदर्भात सभासदांना माहिती देण्यात आली. कोल्हापूरहून शरदचंद्र पवार बेळगावला येणार असून दीपक दळवी यांच्या घरी धावती भेट देऊन ते कार्यक्रमास येणार आहेत. यावेळी महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंतराव पाटील आणि महाराष्ट्राचे सेवानिवृत्त अधिकारी दिनेश ओळकर हेही उपस्थित राहणार आहेत. या सर्व कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बेळगाव पोलीस विभागातर्फे आज शहरात पथसंचलन करण्यात आले. आज बेळगाव पोलिसांनी डीसीपी रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलन केले. शहरातील राणी चन्नम्मा सर्कल येथून पथसंचलनाला सुरुवात झाली. ते शनिवार खूट, खडेबाजार, किर्लोस्कर रोड मार्गे छत्रपती धर्मवीर संभाजी चौक येथून रामलिंग खिंड गल्ली मार्गे कपिलेश्वर मंदिराजवळ सांगता करण्यात आली. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील ठिकाणी मार्ग बंद करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना बेळगाव पोलिसांनी कडक इशारा दिला आहे. यावेळी एसीपी व इतर अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे. मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने लांबवणाऱ्या बेळगाव येथील 3 महिलांना बागलकोट पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या जवळून 6 लाख रुपये किमतीचे 91 ग्रॅम दागिने जप्त करण्यात आले आहेत. रोशनी हरिदास चौगुले, वय 30, राहणार रामनगर वड्डरवाडी. रेणुका रवी वरगंडे, वय 22, राहणार गँगवाडी. सविता साईनाथ लोंढे, वय 34, राहणार गँगवाडी अशी त्यांची नावे आहेत. बागलकोट शहर पोलिसांनी ही कारवाई केली.
बेळगाव येथून जाऊन या महिला बागलकोटमध्ये चोरी करत होत्या. गेल्या सोमवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी बागलकोट शहर बस स्थानकावर हुबळी बसमध्ये चढताना भारती लिंगबसय्या हिरेमठ वय 38 या महिलेच्या व्हॅनिटी बॅगमधून सुमारे 6,60,000 रुपये किमतीचे 11 तोळ्यांचे दागिने चोरीस गेले होते. यासंबंधी बागलकोट शहर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख महांतेश्वर जिद्दी, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख प्रसन्न देसाई आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुरुनाथ चव्हाण, महिला पोलीस उपनिरीक्षक जे.वाय. नदाफ व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी या 3 महिलांना अटक केली. बेळगाव शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या 5 आरोपींना अटक करून 50 ग्रॅम हेरोईन जप्त करण्यात आल्याचं शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी सांगितले. बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयात पत्रकारांशी बोलताना याडा मार्टिन म्हणाले की पूर्वी गांजा होता, आता ड्रग्ज आणि हेरोईन येत आहे. याला आळा घालण्यासाठी 2 विशेष पथके तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. माळ मारुती पोलीस ठाण्याच्या परिसरात गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. शाळा महाविद्यालयांना टार्गेट केलं जात आहे. शाळा कॉलेजमध्ये ड्रग्ज जनजागृती कार्यक्रम आम्ही करत असल्याचे ते म्हणाले. निपाणी तालुक्यात गणेशोत्सव डीजे मुक्त व शांततेत साजरा करावा. सर्व मंडळांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये याची काळजी घ्यावी, असे आवाहन डीएसपी गोपाळकृष्ण गौडर यांनी केले. ते येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात आयोजित केलेल्या शांतता बैठकीत बोलत होते. सीपीआय बीएस तळवार यांनी सार्वजनिक मंडळांनी प्रथम परवानगी घ्यावी, मंडप घालताना वाहतूक कोंडी होऊ नये याची काळजी घ्यावी. मंडळांनी आगमन व विसर्जन मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. सोशल मीडियावर कोणत्याही वाईट पोस्ट टाकू नयेत. असे केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. मंडळांनी मिरवणूक मार्ग निश्चित करावा. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळेला महिला आणि पुरुष वर्गांना वेगवेगळी व्यवस्था असली पाहिजे. सर्व मंडळांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे त्यांनी सांगितले. संकेश्वर येथील शुक्रवारी आठवडी बाजारात सुभाष रोडवर होणारी वाहतुकीची कोंडी समस्येची बाब ठरली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी एका वेळी डाव्या बाजूला व दुसऱ्या वेळी उजव्या बाजूला आठवडी बाजार भरवण्यासाठी रोस्टर पद्धत राबवण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला. या पार्श्वभूमीवर दिनांक 30 रोजी सदर पद्धत राबवण्यासाठी बाजारपेठेमध्ये नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला. मात्र त्याला विक्रेत्यांनी कडाडून विरोध करत कर्मचाऱ्यांना परतवून लावले. आमची जागा निश्चित करा, मगच रोस्टर पद्धत सुरू करा, असा इशारा विक्रेत्यांनी दिला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.